नगर परिषदेच्या निवडणुकांसंदर्भातली। राज्यातील 20 नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात, तर 61 पालिकांमधल्या 130 प्रभागांचं मतदान देखील पुढे ढकलण्यात आले। या पालिकांसाठी आता 20 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 21 डिसेंबरला त्याचा निकाल लागणार आहे। ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील सदस्य पदावरील उमेदवाराविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्या प्रभागातील निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली आहे। जिथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराविरोधात याचिका दाखल केली आहे, तिथे संपूर्ण नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे। पाहतोय राज्यातील 20 पालिकांच्या निवडणुका आता लांबणीवर पडलेल्या आहेत। एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, राज्य निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। आपण पाहतोय की आता 61 पालिकांमधल्या 130 प्रभागांचं मतदान पुढे ढकलण्यात आलेलं आहे। येत्या 20 डिसेंबरला हे मतदान होणार आहे, तर याचा निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे। तर बघा, बारामती, देवळाली, कोपरगाव आणि नेवासा कोणत्या नगर परिषदांची निवडणूक लांबणीवर पडते त्यावर आपण नजर टाकतोय। पाथर्डी, महाबळेश्वर, रेणापूर आणि फलटण, तसेच मंगळवेढा नगरपालिका आणि घुग्गुस नगरपालिका, देवळी, बाळापूर, देऊळगाव राजा आणि वसमत या ठिकाणची देखील निवडणूक लांबणीवर पडली आहे। तसंच मुखेड, धर्माबाद, फुलंब्री आणि अंबरनाथ, तर या नगर परिषदांच्या काही प्रभागांची निवडणूक लांबणीवर पडली आहे। दौंडमध्ये 1, लोणावळ्यातील 2, तळेगावमधील 6, मलकापूरमधील 2, शिराळामधील 1, सांगोल्यातील 2, मोहोळमधील 2, दिग्रसमधील 3 आणि पांढरकवडामधील 2, तसंच मणीमधील 1, रिसोडमधील 2, गडचिरोलीतील 3, आरमोरी आणि गडचांदूर इथल्या 1 नगर परिषदांच्या प्रभागांची निवडणूक लांबणीवर पडली आहे। तर मूलमधील 1, बल्लारपूरमधील 1 प्रभाग, वरोरातील 1, गोंदियातील 3 प्रभाग आणि भंडारातील 2 प्रभाग, तर कोंढाळीमधील 2, कामठीमधील 3 प्रभाग, रामटेकमधील 1, नगरखेडमधील 3 आणि वर्ध्यातील 2 प्रभागांची निवडणूक लांबणीवर आहे। हिंगणघाटमधील 3, पुलगावमधील 2, खामगाव प्रभागातील 4, शेगावमधील 2 आणि जळगाव जामोदमधील 3 प्रभागांची निवडणूक लांबणीवर असणार आहे। तर अमळनेरमधील 1, सावदामधील 3, यावलमधील 1, वरणगाव आणि पाचोरा या दोन्ही ठिकाणांची प्रत्येकी 2 प्रभागांची निवडणूक लांबणीवर आहे। तर सिन्नरमधील 4, भुसावळ 3, ओझर 2, चांदवड 1 आणि जामखेडमधील 2 प्रभाग, श्रीगोंदामधील 1, राहुरीतील 1, संगमनेरमधील 1, श्रीरामपूरमधील 1 आणि शेगावमधील 3, शिर्डी 1, हिंगोली 2, जिंतूरमधील 1 आणि पूर्णा 2 आणि भोकर 1 या प्रभागांची निवडणूक आता लांबणीवर असणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।